ठिकठिकाणी झेंडे फडकलेले आहेत, तिरंगा फडकलेला आहे आणि आजही या देशामध्ये बेरोजगारी, भूक, कायदा सुव्यवस्था, अंतर्गत सुरक्षा याची गंभीर समस्या आहे. निदान नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री हे आता 75 वर्षाचे होतील आणि देशाचं स्वातंत्र्य 79 वर्षाचं झालं. या 79 वर्षामध्ये देश नक्कीच प्रगतीपथावर गेला. जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशामध्ये एक सुई आणि धागाही बनत नव्हता. आज तो देश अनेक बाबतीत पुढे गेला. त्याचं श्रेय या देशाचं नेतृत्व करणाऱ्या सर्व नेत्यांना जातं. काही लोकांना वाटतंय की 2014 साली देश स्वतंत्र झाला, पण 2014 नंतर देश स्वतंत्र झाला म्हणण्यापेक्षा देश खड्ड्यात गेला. तर या विषयावर चर्चा न करता आता आपण देशाला, स्वातंत्र्याला शुभेच्छा देऊया आणि या देशातले आदिवासी, शोषित, पीडित ज्याने अद्याप स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेला नाही, त्यांच्या पराने यापुढे तरी स्वातंत्र्याची किरणं जावीत या आपण शुभकामना देऊया. आता बोला. देश स्वतंत्र झाला, प्रगती करतोय असेही म्हणतात, देश खड्ड्यात जातोय असेही म्हणतात. भाजप किंवा मोदींचं योगदान वाटत नाही का तुम्हाला? नाही, प्रत्येक प्रधानमंत्र्यांनी काही ना काहीतरी योगदान दिलेलं. भारतीय जनता पक्षाचं योगदान इतकंच आहे. गेल्या 10 वर्षात हा देश धार्मिक होता, तो त्यांनी धर्मांध केला. हा देश धार्मिक होता, भारतवर्ष ज्याला आपण म्हणतो, हा देश कमालीचा श्रद्धाळू, धार्मिक. त्या श्रद्धाळू आणि धार्मिक देशाला भारतीय जनता पक्षानं आपल्या राजकीय स्वार्थासाठी गेल्या 10 वर्षामध्ये टोकाचं धर्मांध केलं आणि ही धर्मांधता या देशामध्ये जातीय धार्मिक फूट पाडते आहे आणि ती देशाच्या स्वातंत्र्याला अत्यंत धोकादायक आहे. मोदींनी आज लाल किल्ल्यावर बोलताना स्वदेशीचा नारा दिलेला आहे, स्वदेशी वस्तूंचा वापर करावा. आधी त्यांनी स्वतःपासून सुरुवात करावी. हो, स्वदेशीचा जो नारा त्यांनी दिलेला आहे, हा नारा ही काँग्रेस पक्षाची देणगी आहे. ते काँग्रेसने काय दिलं विचारतात ना. स्वदेशीची देणगी, स्वदेशीचा नारा हा या देशामध्ये स्वातंत्र्याच्या आधी आणि नंतर सुद्धा काँग्रेस पक्षानं दिला, महात्मा गांधींनी दिला, लोकमान्य टिळकांनी दिला, पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिला. म्हणून तर खादी आली ना. ब्रिटिश कापडाची होळी करा आणि स्वदेशी वापरा आणि त्यातून खादी आली, गांधी टोपी आली. एक दिवस नेहरू गांधी टोपी घालून भाषण करतील, शेवटचे त्यांचे जो काळ चालू आहे ना. स्वदेशीचा नारा हे काँग्रेसची देणगी आहे आणि नेहरू आज काँग्रेसवादी, मोदी आज काँग्रेसवादी झाले, नेहरूवादी झाले आणि गांधीवादी झाले. ट्रम्प यांना इशारा दिला असं देखील चर्चा आहे. मोदींनी ट्रम्प यांना इशारा दिला. मोदी कोणाचंही नाव घेऊन कोणाला इशारा देत नाहीत, तेवढी हिंमत त्याच्यामध्ये नाही. ते कोणाचे नाव घेत नाही. मराठीमध्ये गाणं आहे, नाव घे ना पोरी लाजू नको, बरं का, ते त्यांच्यासाठीच आहे. अरे घ्या ना नाव, ट्रम्पचं घ्या, देशाच्या शत्रूचं घ्या, खुलेआम घ्या. फक्त पंडित नेहरूंचं काय घेत आहे, ज्याने देश घडवला त्यांचंच नाव घेतात ते. हा, ट्रम्प बुस मारतोय तिथे बसून, रोज शिव्या घालतोय देशाला, तुम्हाला शिव्या घालतोय. नाव घ्या. नाव घ्यायला लाजताय कशाला आणि घाबरताय कशाला? आम्ही घेतोय ना. अमेरिकेत जाऊन घेऊ आम्ही, व्हाईट हाऊसच्या समोर घेऊन आम्ही देऊ. पाकिस्तानला इशारा दिला त्यांनी एकदा, चीनला पण द्या. पाकिस्तानला इशारा देणं खूप सोपं आहे, पण पाकिस्तानच्या मागे चीन आहे. पाकिस्तानच्या मागे चीन आहे. जनरल मुनीरच्या मागे ट्रम्प आहे. हे मोदी कसे विसरतात? लाल किल्ल्यावरून त्यांनी खोटं भाषण करू नये. पाकिस्तानचा जो आर्मी चीफ आहे जनरल मुनीर, जो आम्हाला धमक्या देतो अणु युद्धाच्या, त्या मुनीरला ट्रम्पनं एका टेबलावर व्हाईट हाऊसमध्ये जेवायला बसवलं. आमच्या आर्मी चीफला बोलवलं नाही. मग
मोदींनी ट्रम्पला आव्हान दिलं पाहिजे. आणि या पाकिस्तानच्या मागे चीन आहे. नुसतं पाकिस्तानला दम देऊन चालणार नाही. चीनला दम दिला पाहिजे. पाकिस्तानच्या मागे उभं राहतं, याद राखा. आज स्वातंत्र्य दिन आहे, परंतु राज्यात 7 ठिकाणी अशा वेगवेगळ्या घटना घडल्यात आंदोलनाच्या. कोण आत्मदहन करते, कोण आत्महत्या करतंय. हे आमचं स्वातंत्र्याची आजची व्याख्या आहे. मी ते मगाशी म्हणालो, शोषित, पीडित, दुर्बल यांच्यापर्यंत अद्याप स्वातंत्र्य पोचलेलं नाही. अजिबात. आज हे लोक भुके कंगाल आहे. आजही मोदी जे भाषण करतात लाल किल्ल्यावरून, ते 80 कोटी जनतेला 5 किलो 10 किलो धान्य देत आहेत जगण्यासाठी. ही शोकांतिका आहे त्यांच्या स्वातंत्र्याची, मोदींच्या 10 वर्षातल्या. आजही तुम्ही 10 किलो धान्य देऊन मतं विकत घेताय.